नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही याची केअर टिप्स म्हणजे याची झाडाची काळजी कशी घ्यायची ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। अजून याची पानं वगैरे कशी मोठे करायचे, याला कोणते कोणते खत वगैरे टाकायचे ते पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। आणि मित्रांनो, मनी प्लांटचा आवडता सीझन कोणता असतो? मित्रांनो, मनी प्लांटचा आवडता सीझन उन्हाळा असतो। उन्हाळा याला फार छान आवडतो आणि उन्हाळ्यात हा खूप जास्त ग्रोथ करतो। फेब्रुवारी ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत मित्रांनो हे फार छान असते, बेस्ट ग्रोथ सीझन असतो याचा। मग मित्रांनो, हिवाळा आला की याची ग्रोथ स्लो होऊन जाते, खूप हळूहळू उगतो हा झाड। अजून याचे पिवळे वगैरे पानं पडतात, अजून याचे काळे पानं पडणं म्हणजे सुरू होऊन जाते, याचे झाडाचे पानं पडतात। अजून हिवाळ्यात काळे पान किंवा असे पिवळे पान होतात तर त्याचं काहीच नाही करायचं, तुम्हाला सिंपल ते झाडापासून हटवत राहायचं आहे तुम्हाला, झाडांची कटिंग करत राहायची आहे, तुमचं झाड त्यांनी चांगलं राहील। आता मित्रांनो, आपण बघू की मनी प्लांटसाठी सगळ्यात बेस्ट लोकेशन कोणती असते। तर डायरेक्ट सनलाईट जिथे येते मित्रांनो तिथे ठेवायचं आहे। डायरेक्ट सनलाईट म्हणजे मी काय म्हणतो आहे, जे ऊन आहे ते झाडावर तुमच्या सरळ पडलं पाहिजे, किंवा तुम्ही सकाळचं ऊन देऊ शकता किंवा संध्याकाळचं ऊन देऊ शकता। याला चांगल्या 3-4 तासाचं ऊन तरी मिळालं पाहिजे, हे फार छान उगेल। पण एक मित्रांनो काळजी घ्यायची आहे की याला कुठे कुठे उगू शकता, तुम्ही इंडोर्स पण उगू शकता घराच्या आतमध्ये, किंवा मित्रांनो हे शेड एरिया जिथे जास्त ऊन येत नाही तिथे तुम्ही याला उगवू शकता। पण एक आहे मित्रांनो की याला डायरेक्ट सनलाईट जी असते, म्हणजे असं ऊन नाही म्हणत आहे मी, जी बर्निंग सनलाईट म्हणू शकतो की जे दुपारचं ऊन असते आपलं 12 वगैरे नंतरचं, ते ऊन समजा झाडावर पडत असेल मित्रांनो तर झाड जळणं सुरू होऊन जाईल आणि झाडांचं पानं पूर्ण जळून जातील। तर अशा उन्हात मित्रांनो याला दुपारचं ऊन बिलकुल लागलं नाही, अजिबात लागलं नाही पाहिजे, तर त्याची काळजी नक्की घ्याल मित्रांनो। आणि बाकीची मनी प्लांट इथेच आणून ठेवले आणि हे चांगल्याने उगून राहिले आहे। तर याची एक पॉईंट आहे की याची लोकेशन कधीच चेंज नाही करायची मित्रांनो। एक लोकेशन ठरवून घ्या आणि तिथेच प्लांटला सेट होऊ द्या, चांगलं उगेल आणि इथे सगळ्यात जास्त याची ग्रोथ होईल। तर साईज कशी असली पाहिजे, तर जे कुंड्या आहे मित्रांनो मनी प्लांटसाठी छोट्या छोट्या लहान कुंड्याच घ्यायचे, जास्त मोठ्या कुंड्याने घ्यायचे। 8 इंच ते 10 इंचचे कुंड्या तुम्हाला घ्यायच्या मित्रांनो, जास्त काही मोठ्या कुंड्या वापरायची नाही आहे। तर याच्यासाठी मित्रांनो सगळ्यात पहिला पॉईंट आहे की यूज मॉस्टिक, म्हणजे तुम्हाला जी मॉस्टिक आहे ती नक्की वापरायची आहे। असं याला माझ्यासारखं दोरीनी पण वर बांधू शकता, हे फार छान उगेल। किंवा आपल्याकडे कोणताही जुना लाकडीचा डंडा किंवा कोणताही लोखंडाचं रॉड असेल तर त्याच्यावरही आपण लावू शकतो। मी मित्रांनो लोखंडीच्या रॉडला लावलेलं आहे आणि हे झाड त्याला चांगल्याने बांधून वर त्याला दोरीनी चढवून दिलं आहे। मित्रांनो, आता या झाडाला मातीत वगैरे लावायला पिन्स वापरायचे असतात, जे केसात लावले जातात ते पण पिन्स वापरू शकता, किंवा हे असेवाले सिंपल पेपर पिन्स जे असतात ते लावू शकता। मग हे काय करायचं आहे, जे पण हे लहान झाडांसाठीच आहे पॉईंट, मोठ्या मोठ्या झाडांना असं नाही करायचं आहे तुम्हाला। जे समजा छोट्या कुंडीमध्ये एक लहानसं झाड असेल त्यांनाच असं करायचं आहे, यांनी चांगल्याने हे झाड सुंदरही दिसेल आणि हे मातीत राहील, याचा नॉड एरिया अजून चांगली ग्रोथ प्रमोट होईल। तर हे असं तुम्हाला त्या झाडाच्या स्टेम सकट असं माती त्याला खोचून द्यायचं आणि चांगल्याने फिट करून द्यायचं आहे। हे लहान झाडांसाठी स्केअर टिप आहे मित्रांनो, मोठ्या झाडावर नाही वापरायचं आहे। पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, याची कटिंग चांगली करत राहायची आहे, छटाई वगैरे चांगल्याने करत राहायची आहे। याची जेवढी जास्त कटिंग कराल मित्रांनो तेवढी जास्त या झाडाची वाढ होते। तर कटिंग याची नक्की करायला पाहिजे तुम्हाला, महिन्यातनं एकदा तरी आता मित्रांनो आपण बघू की याच्यात खतं कोणते वापरायचे असतात, फर्टिलायझर्स कोणते टाकायचे। तर सगळ्यात पहिले तुम्ही शेणखत टाकलं, सगळे व्हिडिओज मित्रांनो चॅनलवर अवेलेबल आहे, नक्की पाहा। शेणखत टाकलं, मग त्याच्यानंतर मित्रांनो 20 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर ॲप्सन सॉल्टचा स्प्रे करायचा आहे। ॲप्सन सॉल्ट काय असते मित्रांनो, त्याचा मी व्हिडिओ चॅनलवर टाकून ठेवला, नक्की पहा। ॲप्सन मीठ म्हणू शकता, एक मिठाचंच प्रकार असते ते। तर ॲप्सन सॉल्ट आहे मित्रांनो ते झाडावर स्प्रे करायचं असते। 1 लिटरमध्ये 1 चमचा तुम्हाला मिक्स करायचं आणि चांगलं झाडावर स्प्रे मारायचं। ॲप्सन सॉल्ट मित्रांनो नक्की मारायचं, यांनी पानं मोठे होतात, हिरवेगार होतात आणि झाड खूप चांगल्याने वाढते, अजून छान मोठं झाड। आणि मित्रांनो ॲप्सन सॉल्टचा स्प्रे करायचा आणि लिक्विड फर्टिलायझरचाही स्प्रे करायचा आहे तुम्हाला 15 दिवसांपैकी। अजून चांगल्याने हे स्प्रे कराल, ॲप्सन सॉल्ट आणि लिक्विड फर्टिलायझरचा पाण्यावर नक्की स्प्रे करा, यांनी एक्स्ट्रा ग्रोथ होईल आणि प्लांट फार छान होईल। सगळ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल किंवा एंड स्क्रीनवरही तुम्हाला व्हिडिओज मिळून जाईल मित्रांनो। त्या व्हिडिओजला क्लिक करून याची सगळी अशी काळजी अशी या झाडाची घ्यायची आहे, म्हणजे हे सगळे केअर टिप्स मित्रांनो चांगल्याने फॉलो कराल, तुमचं झाड पण असं चांगलं होऊन जाईल। कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि मित्रांनो, झाडासंबंधित काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात तर तुम्ही गार्डनिंगचा ग्रुप जॉईन करू शकता। ते व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल। त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही तुम्हाला विचारायचं असलं त्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता। धन्यवाद।